नमस्ते मित्रमैत्रिणींनो, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली आहे अकाउंट्स, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. आजचा आपला टॉपिक आहे फायनल अकाउंट, तेही 11वीसाठी. फायनल अकाउंटमध्ये काय काय येतं तर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेले असतात आणि ॲडजस्टमेंट दिलेले असतात. त्यानुसार आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे प्रिपेअर करायचं असतं. आणि 11वीच्या स्टुडंटसाठी फायनल अकाउंट हा महत्त्वाचा टॉपिक आहे. कमीत कमी 15 मार्काला हा टॉपिक येतो. त्याच्यामुळे फायनल अकाउंटवरती जास्तीत जास्त भर द्या. फायनल अकाउंटवरील ऑब्जेक्टिव्ह देखील असतात. आज आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. सगळ्यात पहिला, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल तर लवकरात लवकर करा. कारण आपल्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यात लॉकडाऊन आहेत, ट्युशन्स चालू आहेत का नाही माहीत नाही आहेत. तुम्हाला परीक्षेची तयारी जर करायची असेल, मार्क पैकीच्या पैकी मिळवायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नकात. चला तर आजचा आपण टॉपिक चालू करूयात. इथं आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. इथं आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. प्रिपेअर अ ट्रायल बॅलन्स ऑफ श्री किशोर from the following and also give trading profit and loss account for the year ended 31st March 2004 and a balance sheet as at that date. Also give adjustment entries. इथं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये सन्ड्री डेटर्स, सेल्स, ओपनिंग स्टॉक, ट्रेड एक्सपेन्सेस, परचेसेस, सेल्स रिटर्न, फायर इन्शुरन्स प्रीमियम, कॅपिटल, bills payable, rent, discount allowed, sundry creditors, traveling expenses, cash in hand, bank overdraft. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय माहीतच असेल. जर त्याच्या डेफिनेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मी डेफिनेशनचा नवीन सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. बिल्डिंग आहेत, प्लांट अँड मशिनरी आहेत, ड्रॉइंग्ज आहेत, बिल्स रिसिवेबल आहे, परचेसेस आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, वेजेस आहेत, बॅड डेट्स आहेत, इंटरेस्ट पेड आहेत, सॅलरीज अँड सन्ड्री इन्कम आहेत. त्यानुसार खाली ॲडजस्टमेंट देखील दिलेले आहेत. रेंट अँड सॅलरीज आउटस्टँडिंग ₹200 अँड ₹500 रिस्पेक्टिवली. याचा अर्थ काय, ₹200 रेंटचे आणि सॅलरीचे ₹500 हे आउटस्टँडिंग आहेत. इन्शुरन्स प्रीपेड ₹75. प्रोव्हाइड रिझर्व फॉर बॅड डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये जे काही सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत त्याच्यावरती 5% बॅड डेट्स काढायचे आहेत. डिप्रिसिएट बिल्डिंग बाय 10% पर ॲनम. जे काही बिल्डिंगची अमाऊंट दिलेली आहे, इथं बिल्डिंगची अमाऊंट दिली आहे 46,000, त्याच्यावरती 10% डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. कॅरी फॉरवर्ड 1/3 ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर नेक्स्ट इयर. आता जे काय आपण यावर्षी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस केले आहेत त्यातले 1/3 हे नेक्स्ट इयरसाठी कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत. अनसोल्ड गुड ऑन 31/3/2004 ₹36,000. अनसोल्ड गुड्स म्हणजे काय, थांबा गडबड करू नकात. आपण पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, त्यात तुम्हाला सगळी माहिती मिळेलच. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹200. हा जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, या ट्रायल बॅलन्सनुसार डेबिट आणि क्रेडिट बाजू मांडून घ्यायची आहे आणि त्याची टोटल करायची आहे. तुम्ही ट्रायल बॅलन्सचे स्क्रीनशॉट मारून प्रॉब्लेम सॉल्व करू शकतायत. त्यानुसार ट्रायल बॅलन्सची ही डेबिट आणि क्रेडिट बाजू बांधलेली आहे. सगळे आयटम्स लिहिलेले आहेत इथे, त्याच्यासमोर त्याची अमाऊंट लिहिलेले आहेत, क्रेडिट अमाऊंट लिहिलेले आहेत. अशाच पद्धतीने इथं कंटिन्यू केलेलं आहे. हे डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स या दोन्हीची टोटल सेम आली, ₹2,14,760, ₹2,14,760 आली. म्हणजे आपण जे काही ट्रायल बॅलन्स डेबिट अँड क्रेडिट साईडला मांडलेलं आहे हे बरोबर येईल. आणि जर हे बरोबर आलं, म्हणजेच ही टोटल जर बरोबर आली
तर आपलं ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट परफेक्ट मॅच होईल, अदरवाईज होणार नाही. मित्रमैत्रिणींनो, मी परत एकदा सांगते आहे, आपण जे ट्रायल बॅलन्स मांडलेलं आहे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, त्यानुसार डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल जर सेम आली, म्हणजेच आपले पोस्टिंग सेम आल्या, तरच आपलं ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट हे ॲक्युरेट टोटलनी मॅच होणार आहे. खाली ॲडजस्टमेंट एंट्री आहेत. सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट होती रेंट आणि सॅलरीची. रेंट अकाउंट डेबिट 200, सॅलरीज अकाउंट डेबिट 500, टू आउटस्टँडिंग क्रेडिटर्स ₹700. पुढं प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट ₹875, टू फायर इन्शुरन्स प्रीमियम ₹75, टू ॲडव्हर्टाइजमेंट 800. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1100, टू रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 1100. सन्ड्री डेटर्सवरती आपल्याला RDD कट करायचे होते, त्याप्रमाणे ही अशी एंट्री येते. कुठल्या कुठल्या ॲडजस्टमेंटची कशी कशी एंट्री येते हे जर तुम्हाला डिटेल्समध्ये बघायचं असेल तर त्याच्यासाठी मी दुसरा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आहे. कारण मी इथं जर सगळं डिटेल्स सांगत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. डिप्रिसिएशन अकाउंट 4600, टू बिल्डिंग अकाउंट. बिल्डिंगवरती 10% डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे ही अशी एंट्री येते. सन्ड्री इन्कम अकाउंट डेबिट 200, टू इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स 200. स्टॉक अकाउंट डेबिट 36,000, टू ट्रेडिंग अकाउंट 36,000. याप्रमाणे जे काही ट्रायल बॅलन्स दिले होते त्याच्या ॲडजस्टमेंटच्या या एंट्र्या झाल्या. आता इथून आपल्याला P&L अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट बघायचं आहे. तर P&L अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आखताना सगळ्यात पहिल्यांदा कंपनीचं जे काही ओनर असेल, आपलं बॅलन्स ज्या नावाने आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल त्या कंपनीचं, व्यक्तीचं जे काही असेल त्याचं नाव लिहायचं. इथं दिलेलं आहे श्री किशोर. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2004. प्रत्येक लेजरप्रमाणे यालाही डेबिट आणि क्रेडिट साईड आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या सगळ्यात पहिला टू ओपनिंग स्टॉक 35,000, नंतर परचेसेस 25,600, त्यातून लेस केलेत आपण रिटर्न आउटवर्ड 1200, आउटरला आपण अमाऊंट घेतली. तसंच इथं सेल्स केलेले आहेत 85,950, त्यातून रिटर्न इनवर्ड. रिटर्न आउटवर्ड हे परचेसमधनं लेस होतात, रिटर्न इनवर्ड हे सेल्समधनं लेस होतात 1,500. आउटरला टोटल घेतली आहे 84,450. वेजेस अकाउंट आहेत. वेजेस हे कंपल्सरी ट्रेडिंगच्या P&L येतात. ट्रेडिंगला कुठले एक्सपेन्सेस आणि इन्कम येतात तर ट्रेडिंगला डायरेक्ट इन्कम और डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात आणि P&Lला इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. ट्रेडिंगची टोटल केलेली आहे. इथं क्लोजिंग स्टॉक लिहून घेऊन मग ट्रेडिंगची टोटल केलेली आहे. दोन्हीमधला डिफरन्स टू ग्रॉस प्रॉफिट 45,300 घेतलेला आहे. नंतर P&L अकाउंट ही टोटल झाली की P&L अकाउंट सेपरेट नसतं आखलेलं, ते याखालीच असतं. ग्रॉस प्रॉफिट जे कॅरी फॉरवर्ड होतं ते ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड केलेलं आहे. सन्ड्री इन्कम आहेत 810 रुपये, त्यातून लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स 200, आउटरला 610 रुपीज घेतलेले आहेत. या साईडला ट्रेडिंगच्या डेबिटला जे काही एक्सपेन्सेस होते ते एक्सपेन्सेसची सगळी एंट्री केलेली आहे. कशा कशावरती ॲडजस्टमेंट होते ते इनरला घ्यायचे आणि ॲडजस्टमेंट ॲड करायची असेल तर ॲड, लेस करायची असेल तर लेस करून त्याची टोटल आउटरला घ्यायची. आणि ते टोटल केल्यानंतरनं P&Lचं क्रेडिट साईडची टोटल 45,910 आलेली आहे. तीच टोटल इकडे मांडून घ्यायची आणि त्यातून डेबिटची जी टोटल आहे लेस केल्यावरती दोन्हीमधला डिफरन्स येतो आहे 19,875 रुपये. हे जे झालं नेट प्रॉफिट झालं. कधीही P&Lची क्रेडिट साईड ही मोठी जर असेल तर इथे येतं नेट प्रॉफिट.
आणि P&Lची डेबिट साईड जर मोठी असेल तर इथे येतं नेट लॉस. म्हणजे इन्कम जर जास्त असेल तर प्रॉफिट होतं, एक्सपेन्सेस जर जास्त असेल तर लॉस होतो. कन्फ्युजन करून घेऊ नका तुम्ही. आता बॅलन्स शीट बघूयात आपण. श्री किशोर बॅलन्स शीट ॲज ऑन. बॅलन्स शीट कधीही फॉर द इयर एंडेड नसतं, ॲज ऑन असतं. म्हणजे वर्षाच्या शेवटी बॅलन्स शीट केलं जातं. 31 मार्च 2004. याला लायबिलिटी साईड आहे, असेट साईड आहे. लायबिलिटी साईडला सन्डे क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट, सॅलरी याची टोटल घेतली इनरला आणि त्याची टोटल आउटरला घेतली. बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, इन्कम रिसिव्ड, कॅपिटल. आता कॅपिटल किती होतं आपलं 75,800. त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करून कॅपिटल इथे घेतलं. असेट साईडला कॅश इन हँड आहेत. सन्ड्री डेटर्सवरती RDD लेस करायचे होते, त्यामुळे सन्ड्री डेटर्स आपण इनर साईडला घेतले. त्यातून लेस करून RDD लेस केले आणि आउटरला त्याची टोटल घेतली. स्टॉक इन ट्रेड आहेत 36,000. बिल्स रिसिवेबल घेतलेत 3,500. प्रीपेड इन्शुरन्स घेतलेत 75 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट घेतलेत 800 रुपये. प्लांट अँड मशिनरी घेतलेत 38,200. बिल्डिंग होते 46,000 इनरला, त्यातून लेस डिप्रिसिएशन करून आउटरला 41,400 घेतले. तसंच कॅपिटलमधनं लेस ड्रॉईंग करून 3,200 जे कॅपिटल होतं 95,675, त्यातून ड्रॉईंग्ज लेस केलेत. बाहेर आउटरला घेतलेत 92,450. एवढं केल्यानंतरनं आपली बॅलन्स शीटची टोटल एकदा करून बघायची. इथं तर मी केलेली आहे. इथं केलेली आहे 1,44,375 असेट आणि लायबिलिटी साईडची टोटल आलेली आहे. जर ही टोटल मॅच नाही झाली तर याचा अर्थ आपण काही ॲडजस्टमेंट एंट्री किंवा लेजर पोस्टिंगमध्ये आपण चुकलेलो आहोत. त्यामुळे लेजर पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट एंट्री हे व्यवस्थित करा आणि प्रोफॉर्मा मी दिलेला आहे त्याप्रमाणे नीट व्यवस्थित बघा. चला तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. 11वीचं फायनल अकाउंट हे पार्ट 1 आजचं टॉपिक होतं. याच्यापेक्षा डिटेल्समध्ये तुम्हाला जर फायनल अकाउंट शिकायचं असेल परफेक्टली तर माझा नेक्स्ट व्हिडिओ बघा आणि नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. चला तर, धन्यवाद.